चराचरी भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवत आमुचे जन्म मृत्यू सकला सही वारिते एकनाम घोषणा सही तारिते महासंत साधु प्रतिष्ठानवासी स्मराई कनाथापती मुक्तिराशी जयाचे गृही कृष्णची कार्य करता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा
माता दासोपंताचा अभिमान केला भूताची दर्शन प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरतांनी म्हणलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचे वैकुंठ गमनानंतरचे शिष्य पिंपळनेर निवासी श्री निळोबाराय महाराज यांचा हा 5 चरणाचा नाथ महाराजांची स्तुती वर्णन करणारा, नाथ महाराजांना धन्यता देणारा असा हा अभंग सेवेकरता निवडला आहे. वास्तविक पाहता अनेकांना असं वाटेल की या अभंगाचं ध्रुपद दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन अशा पद्धतीचं घेतलं. अनेक ठिकाणी धन्य धन्य एकानाथा तुमचे चरणी माझा माथा पहिलं चरण ध्रुपद घेण्याची पद्धत आहे. परंतु काही ठिकाणी परंपरा अपवाद असतात. थोड्या मोठ्यांपासून जे अभंग आपण ऐकले, थोड्या मोठ्यांपासून जे अभंग आपण ऐकत आलो, त्या येथ वडील जे जे करीत आणि तया नाव धर्म ठेवते यद्यदाचरती श्रेष्ठ तत् एव इतरेजना अशा पद्धतीने वाड वडिलांनी ज्यावेळेस हा अभंग म्हणावा, मोठ्या संतांनी मोठ्या महात्म्यांनी ज्यावेळेस हा अभंग म्हणावा, त्यावेळेस दुसरं चरण दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन हे ध्रुपद म्हणावं. आपणही त्यांच्याच पावलावर पाय ठेवावा. त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालावं. सुरुवातीचा सुद्धा अभंग जर पाहिला तर पाहता संचरणाची शोभा. आता अनेक काही लोक पैसे संचरणे शोभा म्हणतात, वेगवेगळे पाठ म्हणतात, परंतु परंपरेला जो प्राप्त आपल्याला पाठ झालेला आहे तो आपण म्हणला पाहिजे. हो, जो परंपरेनं एवढ परंपरा परंपरेला प्राप्त झालेला आहे, जे आपल्याला वाड वडिलांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. थोडक्यात नवे पुरेने जुने सांभाळावे ज्याचे आपण आपल्याला त्या ठिकाणी नवं करण्याचा अधिकार नाही. म्हणून जे आपल्या परंपरेनं प्राप्त झालेले आहे ते पाठ म्हणावे. पाहता संचरणाची शोभा असेल, इतर कोणते अभंग असतील जे परंपरेनं पाठ आपल्याला प्राप्त झाले. आता पाठ भेद सगळीकडेच म्हणा, पाठ भेदाला काही त्या ठिकाणी आहे. याच्या मालिकेत एक पाठ आहे, दुसऱ्याच्या मालिकेत एक पाठ आहे. त्याला ते कुठं आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला जे परंपरेने प्राप्त झाले तो पाठ आपल्याला म्हणायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी जर विचार केला तर नाथ महाराजांची स्तुती करणारा हा अभंग नाथ महाराजांच्या दरबारामध्ये, हा दरबार नाथ महाराजांचाच आहे. नाथ महाराजांच्या सर्व भक्त मंडळीचा हा दरबार आहे. अशा नाथ महाराजांच्या सर्व नाथ भक्तांच्या दरबारामध्ये हा आज सेवेकरता अभंग घेतला आहे. या ठिकाणून प्रतिवर्षी नाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून नाथ महाराजांचा हा पालखी सोहळा आदरणीय पूजनीय असे असणारे आमचे संतोष महाराज खेडकर आणि त्यांची सगळी ही संस्था भक्ती वेदांत वर्ग शिक्षण संस्था हे या ठिकाणी नाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रतिवर्षी पैठणला घेऊन येत असतात. आणि अनेक वर्षापासून चालत आलेली त्यांची ही परंपरा अतिशय निष्ठेने आणि अतिशय त्या ठिकाणी भावनेनं ते प्रतिवर्षी हा सोहळा करत असतात. आणि सर्व तुम्हा भाविकांच्या सहभागाने सहकार्याने हा सोहळा अतिशय गुणाकार आणि अतिशय सुंदरपणे प्रतिवर्षी पार पडत असतो. माझ्या मते या भागातून आपल्याशिवाय दुसऱ्या कोणत्या दिंड्या येत नसतील. तिकडून परभणी मराठवाड्यातून बहुतांशी दिंड्या नाथषष्ठी सोहळ्याला जवळपास 700 दिंड्याच्या आसपास दिंड्या येतात. पण पश्चिम महाराष्ट्रातून दिंड्यांचा ओघ कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातून बहुतांशी नाही म्हणलं तरी काही हरकत नाही. पण तुमच्यावर नाथ महाराजांची विशेष कृपा झाल्यामुळे नाथ महाराजांनी तुम्हाला विशेष कृपा केली आहे. म्हणून नाथ महाराजांनी तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये बोलून घेतलं. असे असणारे आदरणीय संतोष महाराज खेडकर असतील. त्याचप्रमाणे मी ज्यावेळेस आळंदीला सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिकत होतो त्यावेळेस ज्यांचा आम्हाला पावन असा सहवास लाभला, ज्यांची आम्हाला संगती लाभली असे वंदनीय पूजनीय आदरणीय नंदकिशोर दादा हे देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. सगळे हे महात्मे संगती यांची लाभली म्हणून आज या ठिकाणी आहे. संगतीला फार महत्व आहे. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. संगती चांगल्याची लाभली तर माणूस चांगल्या ठिकाणी जातो. वाईटाची संगत लाभली तर त्याचं वाईट व्हायला वेळ लागत नाही. संगतीला जीवनामध्ये फार महत्व आहे.
म्हणून आज या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. प्रतिवर्षी नाथ महाराजांचा हा पालखी सोहळा उत्तरोत्तर या पालखी सोहळ्याची अशीच प्रगती होत जावं, हजारो भाविक या सोहळ्यामध्ये समाविष्ट होत राहावं. त्याचप्रमाणे या सगळ्या नुसतं त्या ठिकाणी सोहळा काढून दिंडी काढून जमत नसतं मला. नुसतं सोहळ्यात अनेक लोक दिंड्या काढतात, अनेक लोक काय करतात, पायीवारी काढतात. प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. काहींना त्यातून काही प्राप्ती करायची असते. आता प्रत्येकाच्या प्राप्तीचा मी विषय त्या ठिकाणी सांगत नाही, पण काही असे वेगळे लोक असतात, काही असे वेगळे महात्म्य असतात की जे केवळ परमार्थाच्या दृष्टीने, जे केवळ त्या ठिकाणी भक्तीच्या दृष्टीने, की यातून आम्हाला आनंद भेटावा, परमात्म्याची सेवा व्हावी, नाथ महाराजांची सेवा व्हावी, या शुद्ध हेतूने जे परमार्थ करतात, जे दिंडी काढतात, त्यापैकी एक असणारे आमचे संतोष महाराज खेडकर आहेत. खरोखर अतिशय सुंदर असा हा पालखी सोहळा ते काढतात आणि नुसतं काढत नाही तर मी म्हणल्याप्रमाणे सेवा करतात. सेवा नाथ महाराजांच्या षष्टी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांचा षष्टी सोहळा हा मुख्यत्वे 3 दिवसाचा उत्सव आहे. 3 दिवसाचा उत्सव आहे. 3 दिवसाच्या उत्सवामध्ये पहिला दिवस षष्टीचा दिवस जो आहे तो त्या षष्टीच्या दिवशी निर्याण दिंडी निघते. निर्याण दिंडी म्हणजे काय आहे? नाथ महाराजांनी षष्टीच्या दिवशी माध्यान्ह काळी आपल्या वाड्यातून म्हणजेच गावातील नाथमंदिरातून दिंडी काढली आणि दिंडी काढून मग समाधी मंदिराकडे असणारं जे कृष्ण कमला तीर्थ आहे त्या कृष्ण कमला तीर्थावर जाऊन कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर ज्याला समाधी घेतली आहे. त्याच पद्धतीने नाथषष्टीच्या दिवशी निर्याण दिंडी निघते. ज्याप्रमाणे नाथ महाराजांनी दिंडी काढली त्याप्रमाणे निर्याण दिंडी निघते आणि या निर्याण दिंडीमध्ये देखील महाराजांनी यावर्षी सेवा केली. महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. नुसते त्याच ठिकाणी नाही तर ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांचा छबिना निघतो. सप्तमीच्या दिवशी छबिना निघतो. त्या छबिन्याच्या सोहळ्याला देखील ही सगळी बालगोपाळ मंडळी त्या ठिकाणी छबिनाला देखील उपस्थित होती. मला सांगायचं काय की नुसतं त्या ठिकाणी येऊन नुसतं राहून एक दिवस राहतात. आता वास्तविक पाहता एकादशीचं वारीचं जर स्वरूप आम्ही सांगितलं, थोडा आवाज द्या, एकादशीच्या वारीचं जर स्वरूप सांगितलं तर आता महाराष्ट्र शासनाने सगळे राष्ट्र फुकट केलेत. महाराज 75 वर्षाचे, आता महाराज सगळे 75चे वरचेच आहेत. पहिले 65चे होते, आता 75चे झाले. वास्तविक पाहता ते 65चे सुद्धा नव्हते, पण त्यांनी 65चे ते झाले होते. आता ते जे 65चे त्यावेळेस होते ते आता कशाच झाले, आता 75चे झाले. ते पहिले हाफ होते, आता फुल झाले. म्हणून शासनाने हे सगळा प्रकार केल्यामुळे महिन्यावारीला यायचं, दर्शन करायचं आणि लगेच वापस जायचं. वास्तविक पाहता वारीचा नियम काय आहे? दशमीला जागर करावा, एकादशीला प्रदक्षिणा करावी, कीर्तन करावं, जागर करावा आणि द्वादशी सोडल्यानंतर आपल्या गावी परत जावं, अशा पद्धतीचा हा नियम वारकऱ्यांचा आहे. पण काल परत लोकांना वेळ राहिला नाही, परमार्थाला वेळ लोकांना राहिला नाही. फक्त दिखाऊपणा आलाय. परमार्थामध्ये दिखाऊपणा आहे. फक्त दाखवायचंय आम्ही वारी केली, आम्ही वारी केली, एवढंच फक्त लोकांना दाखवायचंय. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय निष्ठेने ही मंडळी सगळी सेवा करतायत. म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी असा निर्णय घेतला की आमचे जे फडकरी मंडळी आहेत, आमचे जे सगळे मानकरी मंडळी आहेत, या सर्व मानकरी मंडळीमध्ये आमचे संतोष महाराज खेडकर यांच्या भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेचा समावेश आम्ही त्या ठिकाणी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज संस्थानचे फडकरी मानकरी म्हणून या ठिकाणी त्यांचा समावेश करत आहोत. या ठिकाणी उत्तरोत्तर चंद्रसूर्य असेपर्यंत तुमच्याकडून नाथ महाराजांची सेवा करून घ्यावी. नाथ महाराजांची सेवा तुमच्याकडून घडते हे मोठं परम भाग्य आहे. महाराजांनी सांगताना सांगितलं की भागवताच्या कृपेने मी परमार्थामध्ये आहे. नाथ भागवताची सेवा केल्यामुळे, नाथ भागवत म्हणजे काही वेगळं प्रत्यक्ष नाथ महाराज आहे.
त्या ठिकाणी प्रत्यक्ष नाथ भागवत म्हणजे नाथ महाराजच आहेत. खरोखर नाथ महाराजांची सेवा केल्यामुळे तुम्हाला नाथ महाराजांनी दाखवलेला हा मार्ग आहे. नाथ महाराजांनी हा मार्ग दाखवला म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आहे. हो, कारण असं हे जीवनामध्ये संत हे मार्ग दाखवतात आणि नाथ महाराजांचं भागवत तर सगळ्यात मोठं मार्गदर्शक आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायची असेल तर पहिले भागवत वाचावं लागतं. ज्ञानेश्वरी एवढी सोपी नाही महाराज. दिसायला जरी लहान दिसत असली तरी समजायला मोठी अवघड आहे. नाथ महाराजांचं भागवत दिसायला जरी मोठं असलं तरी समजायला अतिशय सोपं आहे महाराज. पारायणाच्या दृष्टीने जरी नाथ महाराजांचं भागवत मोठं असलं तरी समजायच्या दृष्टीने अर्थाच्या दृष्टीने नाथ महाराज अतिशय लहान बालकाला जसं शिकवतात अर्भकाचे साठी पंक्ते हाती धरली पाठी त्याप्रमाणे नाथ महाराज बालवाडीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत येऊन सोडतात. भागवतामध्ये नाथ महाराज आमचे आजोबा म्हणायचे की बालवाडीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत नाथ महाराज येऊन सोडतात. एक पुस्तक ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धांत सांगितले जातात, परंतु त्या सिद्धांताची व्याख्या त्याचा अर्थ ज्ञानोबराय काही सांगत नाही. ज्ञानोबराय म्हणजे त्या ठिकाणी प्राचार्य आहेत महाराज, प्रोफेसर आहेत, डायरेक्ट ग्रॅज्युएशनला शिकवणारे. ते लहान बालवाडीतल्या लोकांना शिकवत नाही, शिकवतात पण ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये शिकवत नाही. हरिपाठ वगैरे बाकीच्या ग्रंथाच्या दृष्टीने. मग पण नाथ महाराजांचं असं आहे, नाथ महाराज हे त्या बालकाला काय करतात, बालवाडीपासून शिकवतात. पहिली दुसरी तिसरी सगळं शिकवतात. सगळं त्या ठिकाणी शिकवत त्या ठिकाणी काय करतात, ग्रॅज्युएशन पर्यंत नेतात, डिग्री पर्यंत नेतात. अशा प्रकारे मला सांगायचं आहे की नाथ महाराजांचं भागवत जे आहे ते माणसाला जीवनमुक्त करणार आहे. त्यांचे वाचिता भागवत जीवनमुक्त. अशा प्रकारे नाथ महाराजांचं भागवत वाचण्याचा हा त्या ठिकाणी लाभ आहे, हे त्याचं फळ आहे. आज या ठिकाणी नाथ महाराजांची सेवा करावी, नाथ महाराजांची स्तुती करावी, नाथ महाराजांचं वर्णन करावं या दृष्टीनं निळोबाराय महाराजांचा हा अभंग घेतला आहे. निळोबाराय महाराज या ठिकाणी नाथ महाराजांचं वर्णन करतायत, नाथ महाराजांना धन्यता देत आहेत. धन्यता देणारे निळोबाराय महाराज आहेत. कोणी साधारण व्यक्ती धन्यता देणार नाही, तर साक्षात निळोबाराय हे धन्यता देणार आहे. निळोबारायचं महात्म्य जर आपण पाहिलं तर निळोबाराय महाराज हे तुकोबारायांचे वैकुंठ गमनानंतरचे शिष्य महाराज. तुकोबारायांनी अनुग्रह न देता तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले ही वार्ता समजल्यानंतर तुकोबारायांचा धावा करत तुकोबारायांना बोलवण्याकरता किती दिवस अनुष्ठान केलं महाराज? 42 दिवस. 42. त्या ठिकाणी शिष्यापेक्षा गुरुपेक्षा चेला श्रेष्ठ महाराज. गुरुपेक्षा चेला श्रेष्ठ. तुकोबाराय तरी किती दिवस बसले? 13 दिवस. गाथा
बुडवल्यानंतर 13 दिवस अनुष्ठान तुकोबारायांनी केलं, अन्न पाण्याचा त्याग केला. परंतु तुकोबारायांच्या भेटी करता, तुकोबारायांच्या दर्शनाकरता नळोबाराय महाराजांनी 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. 42 सगळ्यात मोठं उपोषण करणारे नळोबारायचे बरं का. उपोषण करणारे सगळ्यात मोठा धावा करणारे कोण असतील तर ते नळोबाराय महाराज आहे. 42 दिवसाचा धावा केला. हा धावा पाहून देवाला सुद्धा काळजी पडली, देव सुद्धा आला, परंतु देवाला सुद्धा परत पाठवण्याचं सामर्थ्य नळोबारायमध्ये आहे. तुझ्या लागी येथे बोलावे कोणी प्रार्थी आदासी का. ते म्हणजे देवा तुला आम्ही बोलवलं नाही, मी तुझा धावा करत नाही, तू काही याचा धावा करीत असेल. आम्ही तुला ओळखत नाही, निळा म्हणे आम्ही आम्ही तुकोबारायचा धावा करतो, तुकोबारायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी बसलो आहे. असं देवाला सुद्धा परत पाठवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये होतं? नळोबाराय महाराजांमध्ये होतं. म्हणून नळोबाराय महाराजांचा अधिकार आहे. एखाद्या संतांचं वर्णन करत असताना ते कोणी करावं याला खरं महत्व आहे. कोणी कोणाचं वर्णन करावं, कोणी कोणाला धन्यता द्यावी याला फार महत्व आहे. एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी पंतप्रधानाची स्तुती केली, त्याला काही महत्व नाही, त्याला काही महत्व नाही, त्याला फार महत्व देता येत नाही. एखाद्या व्यसनी माणसानं चारित्र्य संपन्न व्यक्तीची स्तुती केली, त्याला काही महत्व देता येत नाही. लोक म्हणते काय पेरले याला महत्व देता येणार नाही. तसं एखाद्या असाधक व्यक्तीने एखाद्या साधकाची स्तुती करावी, त्याला महत्व नाही. एका साधकाने म्हणावं नाही हा खूप मोठा साधक आहे बरं का, याचा परमार्थ खूप चांगला आहे, याची साधना खूप चांगली आहे. एखाद्या साधकाने एखाद्या साधकाचं काय करावं, स्तुती करावी. एखाद्या साधकाने एखाद्या साधकाचं वर्णन करावं, त्याला फार महत्व आहे. पण एखाद्या असाधू व्यक्तीने एखाद्या असंत व्यक्तीने संतांचं वर्णन केलं तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून संतांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. कारण संत केवळ संतांचं वर्णन करू शकतात, इतरांमध्ये ते सामर्थ्य नाही, इतरांमध्ये ते सामर्थ्य नाही. महाराज संतांचं वर्णन करणे एवढं सामर्थ्य इतरांमध्ये कोणामध्येही नाही, कोणामध्येच नाही. म्हणून उत्तरोत्तर काळामध्ये झालेल्या संतांनी, पूर्व काळामध्ये झालेल्या संतांची शरणागती वर्णन स्तुती केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. ज्ञानोबारायांपासून जर आपण विचार केला तर ज्ञानोबारायांच्या काळापासून पुढे ज्ञानोबारायांच्या नंतर नाथ महाराज आहे. नाथ महाराजांनी सर्व संतांची स्तुती केली. ज्ञानोबारायांची स्तुती केली, नामदेव महाराजांची स्तुती केली, निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती केली, सोपान काका, मुक्ताबाई आईसाहेब या सर्वांची स्तुती कोणी केली? नाथ महाराजांनी केली. नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये या सर्वांची स्तुती केलेली अभंग आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला सगळ्यांना ते पाहायला भेटतं. नाथ महाराजांनंतर जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांनंतर तुकोबाराय महाराज आहे. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांची शरणागती केली, ज्ञानोबारायांची स्तुती केली, निवृत्तीनाथ महाराजांची केली, सर्व संतांची केली, नाथ महाराजांची शरणागती केली. शरण एका नाथा पाय माथा ठेवला, अशा पद्धतीने तुकोबारायांनी केली. आणि तुकोबारायांनंतर सांप्रदायिक ज्यांना आपण शेवटचे संत मानतो, सांप्रदायिक दृष्ट्या संत महात्मे मानतो, परंतु सांप्रदायिक दृष्ट्या ज्यांची प्रमाण कीर्तनामध्ये घ्यायला काय परवानगी आहे असे नळोबाराय महाराज आहे.
आणि अशा निळोबाराय महाराजांनी आपण जर विचार केला तर पूर्व काळामध्ये झालेल्या सर्व संतांची स्तुती, पूर्व काळामध्ये झालेल्या सर्व महात्म्यांची स्तुती ही निळोबाराय महाराजांनी केली आहे. निळोबाराय महाराजांचा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. जीवन एका उच्चतम पातळीला पोहोचलेलं असायला पाहिजे. त्याचं जीवनाची जी पात्रता आहे, जी उच्चता आहे, ती एका विशिष्ट पातळीला पोहोचल्यानंतर त्याला धन्यता देता येते. पण या ठिकाणी सांसारिक दृष्ट्या विचार न करता परमार्थिक दृष्ट्या धन्यतेचा विचार करतो. आज संसारामध्ये कुणी कोणाला धन्यता देतो महाराज, आणि आपण स्वतःला काय समजतो, धन्य समजतो. आपण स्वतःला धन्यता देतो. एखादी गाडी घेतली आपण स्वतःला धन्य समजतो. एखादा बंगला बांधला आपण स्वतःला धन्य समजतो. ज्याला लेकरू बाळ नाही त्याला लेकरू बाळ झालं की काय समजतो, धन्यता समजतो. ज्याचं कोणाचं लग्न झालं नाही त्याचं लग्न झालं की काय समजतो, तो स्वतःला धन्य समजतो. तो म्हणतो आता धन्य झालो, धन्य झालो. त्याला असं वाटतं. पण तुकोबाराय म्हणतात याला धन्यता म्हणता येत नाही, याला भाग्य म्हणता येत नाही, याला भाग्य म्हणता येत नाही. भाग्य करीनो हे धन पुत्र निकटवास बरा संताबाई. तुकोबाराय म्हणतात भाग्याची ही व्याख्या नाही. भाग्य याला भाग्य म्हणता येणार नाही. तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नो हे धन पुत्र तारा. आपण संसारिक आपण सगळे संसारिक लोक आहेत, संसारामध्ये रममान लोक आहेत. महाराज तुम्ही म्हणता काही ब्रह्मचारी असतील, ते ब्रह्मचारी सुद्धा संसारिकच आहेत. माझ्या बोलण्याचा अर्थ जर तुम्हाला लक्षात येत असेल तर ब्रह्मचारी नुसते नावाला आहेत पण ते सुद्धा संसारिक आहेत. ते संसारामध्ये जे संसारामध्ये रममान आहेत, जे संसारामध्ये आसक्त आहेत, ते सगळे कोण आहेत, सांसारिक आहेत महाराज. सांसारिक आहे. म्हणून सांसारिक लोकांना ह्या सगळ्या गोष्टी काय वाटतात, भाग्याच्या वाटतात. भाग्याच्या वाटतात. धनप्राप्ती होणं, धनप्राप्ती. एखाद्याला लॉटरी लागली तर तो म्हणतो फार मी भाग्यवान आहे, मला लॉटरी लागली. धन्यता त्याला त्यामध्ये धन्यता वाटते. पुढे एखाद्याला पुत्रप्राप्ती, पुत्रप्राप्तीसाठी तो फार महाराज झटकन लोक आषाढीला पालखी सोबत येतात, महाराजांच्या पालखी सोबत येतात आणि आम्हाला येऊन भेटतात आणि सांगतात महाराज पाच वाऱ्या करण्याचा नवस केला. कशासाठी केला ते म्हणे पोरग व्हावं म्हणून केला. म्हणलं देव पोरग देणार महाराज, देव काय पोरग द्यायला बसतात, देणार नाही असं नाही. त्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम नाथ महाराजांकडे भगवान परमात्म्याकडे शक्ती आहे. परंतु त्या देवाकडे काय मागावं याची अक्कल आपल्याला पाहिजे ना. देवाकडे काय मागावं याची अक्कल आपल्याला पाहिजे. पुत्रप्राप्ती होणं म्हणजे भाग्याचं लक्षण नाही. कारण पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते पोरग मोठं झाल्यानंतर लाथच घालणारे महाराज. काही त्याची शाश्वती आहे का की ते आपल्याला चांगला आपला सांभाळ करल, आपली सेवा करल, याची शाश्वती नाही महाराज. आज जर जीवनामध्ये पाहिलं तर पुत्र काय म्हणतात, नाथ महाराजांची फार सुंदर ओळी आहे. ते पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होळीन म्हणती, शेखी पुत्र अंगोठा जावी ती आणि केवळ बांधती पुत्र म्हणून. आम्हाला म्हणतात की पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होईल म्हणती.
शेखी पुत्र अंगठा झाले की अंगठा झाले ठेंगा नाथ महाराज म्हणते पोरं ठेंगा दाखवतात. केवळ भ्रांती पुत्र मोह, हा सगळा भ्रांती आहे, पुत्राचा मोह आहे. म्हणून पुत्रापासून सुखाची प्राप्ती होईल अशी आशा धरू नये. पुत्र प्राप्ती होणे हे भाग्याचं लक्षण नाही महाराज. मग पुढे तुकोबाराय म्हणतात दारा दारा. आता सध्या दारा या शब्दाचा अर्थ काय आहे? पत्नी. पत्नी प्राप्त होणं, लग्न होणं हे सुद्धा मोठं भाग्याचं लक्षण महाराज. भाग्याचं लक्षण आहे. आता ज्याचे झाले ते खरे भाग्यवान आहेत. आता त्यांना माहिती, ज्यांचे झाले ते भाग्यवान आणि ज्यांचे नाही झाले, आता ज्याचं त्याचं भाग्य त्याला कळत नाही, त्याला आपण काय करावं. पण वास्तविक पाहता हे सगळं सांसारिक भाग्य आहे. आजच्या काळामध्ये लग्न होणं हे खरोखर भाग्याचंच लक्षण आहे, पण ते सांसारिक दृष्टीने भाग्याचं लक्षण आहे. पारमार्थिक दृष्टीने त्याला काही फार महत्व नाही. या सगळ्या गोष्टींना तुकोबाराय पारमार्थिक दृष्टीने फार असं महत्व देत नाही, तुम्हाला महत्वच नाही या गोष्टींना. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याला भाग्य समजू नका. भाग्याचा उदय भाग्याचा उदय होणं म्हणजे काय आहे तर संत संगतीचा लाभ होणं. संत संगती प्राप्त होणं, संत दर्शन होणं हे काय आहे? भाग्याचा उदय आहे. म्हणून जीवनामध्ये धन्यता कशाला द्यावी याला फार महत्व आहे. जीवनामध्ये धन्यता कशाला द्यावी, हे कोणाला द्यावी याला फार महत्व आहे. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर नाथ महाराजांना निळोबाराय महाराज धन्यता देत आहेत. निळोबाराय महाराज धन्यता देत आहेत, काहीतरी याला कारण असलं पाहिजे, काहीतरी कारण असलं पाहिजे. कारणाशिवाय काहीतरी निळोबाराय महाराजांनी नाथ महाराजांविषयी असं काय ऐकलं, नाथ महाराजांविषयी असं काय वाचलं की ज्यामुळे निळोबाराय महाराजांना असं वाटावं की नाथ महाराज हे खरोखर धन्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला धन्यता देत असताना सांसारिक मनुष्याला धन्यता देणं हे फार सोपं आहे, पण पारमार्थिक मनुष्याला धन्यता देणं हे सगळ्यांचं काम नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी त्याला धन्यता देऊ शकत नाही, तो त्याचा अधिकार नाही. अधिकार त्या ठिकाणी संप्रदायामध्ये अधिकाराला फार महत्व आहे. अधिकार कोणाचा काय आहे त्याला फार महत्व आहे. एखाद्या अनाधिकारी व्यक्तीने अधिकारी व्यक्तीची स्तुती करू नये. त्यांनी त्या ठिकाणी तुकोबाराय देखील म्हणतात की संत महात्म्यांची स्तुती करत असताना माझे शब्द पुरत नाही. तुकोबाराय साक्षात भगवान महाविष्णू तुकोबाराय, परंतु त्यांनी देखील म्हणावं कायवान माता न पुरे हे पाणी म्हणून मस्त कचरणी ठेवत असत. ज्यावेळेस एखाद्या संत महात्म्याची स्तुती करता येत नाही, मला एखाद्या महात्म्याची स्तुती करता येत नाही, हो त्यावेळेस काय करावं तर संतांनी सांगितलं की त्या संताची त्या महात्म्याची शरणागती करावी, त्या महात्म्याला धन्यता द्यावी, नवे नवे त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं आणि त्यांच्या चरणावर माथा ठेवावा. म्हणून निळोबाराय महाराज म्हणतात की मला नाथ महाराजांची स्तुती करता येत नाही. नाथ महाराजांची किती स्तुती केली तरी ती आपली आहे आणि म्हणून मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. अभंगाचं पहिलंच
तुमचे चरणी माझा माथा, तुमच्या चरणावर माझा माथा आहे, तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो, काही तुम्हाला धन्यता देतो. काही संत महात्म्यांचं जीवन इतकं व्यापक आहे की आपल्यासारख्या मर्यादित जीवाकडून त्या संतांचं वर्णन होऊ शकत नाही. तुम्ही सगळे आता पैठणला आले, पैठणला आल्यानंतर त्या ठिकाणी काय आहे, नाथ सागर आहे. नाथ सागर त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी बादल्या आणल्या आणि किती बादल्याने पाणी नाथ सागराचं जर काढलं तर निघत का? संपर्क नाही. एखाद्या समुद्राचं पाणी किती मोटरी लावल्यानंतर निघत? किती हॉर्स पॉवरच्या मोटरी लावल्यानंतर शक्य आहे का? नाही, शक्य नाही. त्याप्रमाणे अमर्याद स्वरूपाचं जीवन ज्यांचं आहे असे संत आहे. अमर्याद स्वरूपाचं जीवन असलेल्या संतांचं वर्णन आपल्यासारख्या मर्यादित जीवाकडून होऊ शकत नाही. आपला जीव मर्यादित आहे. हो, काय मर्यादित आहे? किती वर्षाचा आहे? 100 वर्षाचा. 100 वर्षाचा सुद्धा राहिला नाही महाराज. आता जास्तीत जास्त 60-70 वर्षापर्यंत माणसं जगायली. हो, 50-50, 40-40 वर्षाचे तरुण माणसं सुद्धा लगेच काय भरोसा आहे. काल एक मनुष्य आमच्याकडे झोपेमध्येच गेला, तरुण व्यक्ती झोपेमध्ये, आणि पाहायला गेलं काय झालं काय नाही, कुठं काही नाही म्हणा. त्याचं हार्ट चांगलं, ब्रेन चांगलं, सगळे अवयव जागेवर मारले, पण कशाने गेलं हेच कळायला काही मार्ग नाही. पाहायला गेलं तर आयुष्याचा फेरा कधी संपत, आयुष्याची रेखा कधी संपत हे सांगता येत नाही. म्हणून मला सांगायचं काय की आपल्यासारख्या मर्यादित जीवाकडून संतांचं वर्णन होणं शक्य नाही. म्हणून आपण वर्णन करण्यापेक्षा त्यांची शरणागती करावी. हो, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, त्यांची सेवा करावी. म्हणून निळोबराय महाराज म्हणतात, धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा. अशा प्रकारे निळोबराय महाराजांचं वर्णन करतात, त्या ठिकाणी शरणागती करतात. पण जर आपण विचार केला तर निळोबराय महाराज हे संत आहे, आणि एक संत हे संताचं वर्णन करू शकतो. संताचा महिमा तो बहु दुर्गम, जागतिकाची काम नाही येते. बहु दडदडी झाली म्हैसाला आहे, आणि तरी काय होईल कामधेनू. परंतु शेवट तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल. हो, संतांचं महिमान ज्यावेळेस आपण स्वतः संत होऊ त्यावेळेस संतांचं महिमान आपल्याला कळेल. म्हणून निळोबराय महाराज हे साक्षात संत आहेत, आणि संत हे नाथ महाराजांचं वर्णन करू शकतात. म्हणून निळोबराय महाराजांना त्या ठिकाणी आग्रह केला, महाराज तुम्ही नाथ महाराजांविषयी काहीतरी सांगा. हो, कारण भूत भविष्य वर्तमान हे संतांना माहिती आहे. हो, भूत भविष्य वर्तमान हे संतांना माहिती आहे, कारण संतांकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची शक्ती आहे. महिपती महाराजांचा जर आपण विचार केला तर महिपती महाराजांनी सगळ्या संतांचे चरित्र लिहिले. नाथ महाराजांच्या जीवनातील प्रसंग जर आपण बघितला की भावार्थ रामायण साक्षात रामप्रभूंनी नाथ महाराजांना भावार्थ रामायण सांगावं, आणि नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहावं. रामप्रभूंनी आज्ञा केल्यानंतर नाथ महाराजांनी रामायण लिहिलं. साक्षात नाथ महाराजांना रामायण सगळं स्वतः डोळ्यांनी
नाथ महाराजांनी पाहून लिहिलं, नुसतं आपलं लिहायचं म्हणून इकडून तिकडून उचलून लिहिलं नाही. साक्षात प्रत्यक्षदर्शी नाथ महाराज आहे. प्रत्यक्ष दर्शन करून नाथ महाराजांनी भावांतराने लिहिलेले. मला सांगायचं काय की संतांकडे भूत भविष्य वर्तमान सगळं करण्याच्या सिद्धी असतात, पण सिद्धीला फार महत्व संत देत नाहीत. तरीही म्हणून निळोबाराय महाराजांना कधी विनंती केली, आग्रह केला की महाराज तुम्ही नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असं काय पाहिलं, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असं काय बघितलं की तुम्हाला नाथ महाराजांच्या चरणावर लोटांगण घालावं वाटलं, त्यांची शरणागती करावी वाटली, त्यांना धन्यता द्यावी वाटली. त्यावेळेस निळोबाराय महाराज म्हणतात की नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना पाहिल्या, अशा अनेक प्रसंग पाहिले की जे नाथ महाराजांच्या जीवनाला धन्यता देणारे आहेत. निळोबाराय महाराज आम्हाला त्याच्यातले काही प्रसंग सांगा. सगळे प्रसंग जरी सांगणं शक्य नसतील तरी काही प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनातील निवडक असे प्रसंग आम्हाला सांगा की जे नाथ महाराजांच्या जीवनाला धन्यता देणारे, धन्यता देणारे, नाथ महाराजांच्या जीवनाला धन्यता देणारे दोन प्रसंग निळोबाराय महाराज या अभंगामध्ये सांगताय. अतिशय अद्भुत असा प्रसंग आहे. नाथ महाराज तीर्थयात्रा करत करत वापस प्रतिष्ठानला पैठण नगरीला येत होते. पैठण नगरीला येत असताना नाथ महाराज आंबेजोगाईला थांबले. आंबेजोगाई या ठिकाणी एक महान साधू, एक महान संत म्हणजे दासोपंत स्वामी होते. दासोपंत स्वामींचा जर आपण विचार केला तर दासोपंत स्वामी एवढं काव्य, दासोपंत स्वामी एवढं साहित्य कोणीच केलं नाही. दासोपंत स्वामीच्या पासोड्या आजही प्रसिद्ध आहेत. 50-50 फुटाच्या अशा त्या पासोड्या आहेत. मला त्या आंबेजोगाईला गेले तर तिथं 2 देवस्थान, एक धाकलं एक मोठं एक असं काही त्या ठिकाणी देवस्थान आहे. त्या ठिकाणी दासोपंत स्वामींचं ते संस्थान आहे. त्या दासोपंत स्वामींचं रोज 1 डब्बू पैशाचं लिखाण काम होतं. 1 डब्बू पैशाची शाई त्या दासोपंत स्वामीला रोज लिहिण्याकरता लागत होती. 1 डब्बू पैसा म्हणजे त्या काळचे कमीत कमी 100 रुपये झाला. डब्बू पैसा, 1 डब्बू पैसा म्हणजे त्या काळचा कमीत कमी 100 रुपये. 100 रुपयाची शाई रोज संपत का मला? आपल्याच्याने 100 रुपयाची शाई, आपल्याकडून 5 रुपयाचं पेन संपत नाही मला. आपल्याकडून 5 रुपयाचं पेन संपत नाही आणि 100 रुपयाची शाई संपत नाही संपणार. त्या दासोपंत स्वामींचं एवढं साहित्य होतं. त्या दासोपंत स्वामींनी एवढे ग्रंथ केलेले होते आणि साहजिकच एवढं मोठं साहित्य केल्यामुळे मोठा अभिमान, मोठा अहंकार काय आहे. ज्ञानोबांची फार सुंदर ओळी आहे. एखाद्या अज्ञानाला अहंकार लवकर होत नाही महाराज. तो आपला त्याच्या भाविकपणामध्ये राहतो. त्या अज्ञानाला अहंकार होत नाही. पण जो सज्ञानी आहे, जो ज्ञानी आहे त्याला अहंकार मात्र फार लवकर अहंकार होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात नवल अहंकाराची कोटी विशेष लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची धोंबे पाठी आणि नाना संकटी नाचवी. ज्ञानोबा म्हणतात की या अहंकारी फार विशेष हे नवल कोटी आहे. विशेष नवल अहंकाराची कोटी आणि विशेष लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची धोंबे पाठी. जो सज्ञानी आहे, ज्ञानी आहे त्याला फार लवकर अहंकार होतो. एखादी चाल म्हणता आली की महाराज त्याला अहंकार होतो. गायन करताना चांगलं सुंदर गायन करताना त्याला अहंकार होतो. एखाद्या ठिकाणी जर चाल दिली नाही तो लगेच टाळ काढून लगेच त्याला वेळ लागतो. त्याला अहंकार आहे. अहंकार मला चाल नाही दिली, मला म्हणून दिली नाही, चला लगेच दिली, लगेच दिली. त्या ठिकाणी एका दिंडीचे 2 दिंड्या करायला तो फार वेळ लागेल नाही, फार वेळ लागेल नाही. अहंकारी लोक काही कामाचे नाही. सज्ञान ज्ञानी पुरुषाला लवकर अहंकार होतो. ज्ञानी पुरुष लवकर अहंकाराच्या तावडीत सापडतो. एखादा चांगला पकवाज वाजवणारा असेल, त्याला पकवाज वाजवू दिला नाही की तो म्हणतो पुढच्या वेळेस तरी यायचं नाही. अशा प्रकारची गोष्ट आहे. एखाद्या कीर्तनकाराला तारीख दिली नाही एखाद्या वर्षी तर तो म्हणतो मागच्या वेळेस तारीख दिली नाही, यावेळेस येणार
नाही. अशा प्रकारचा त्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार फार मोठा येतो. अज्ञानी मनुष्य हा वळेपणामध्ये जातो, पण ज्ञानी मनुष्य हा अहंकारामध्ये गुरफटत जातो. म्हणून अहंकार माणसाला हा मारणार आहे. आणि परमार्थामध्ये वास्तविक पाहता अहंकाराचाच नाश करायचा आहे. अहंकाराचा वारा न लागू राजसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकासा. अहंकाराचा नाश करायचा आहे, अहंकार संपवायचा आहे. परमार्थच त्यासाठी अहंकार अहंकार संपला. अहंता ममता दवडणी निज शांती वर्गी. काय अहंता आणि ममता या दोन गोष्टी जर का आपल्या जीवनातल्या संपल्या तर काय होत असतं, आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव आला. अहंकाराचा नाश करायचा आहे. पण परमार्थामध्ये अहंकारच फार वाटतो. इतर ठिकाणी अहंकार वाढणार नाही, पण परमार्थामध्ये निश्चित अहंकार फार लवकर येतो मला. म्हणून त्या दासोपंत स्वामींना अहंकार झाला की माझ्यासारखं काव्य करणारा, माझ्यासारखा साहित्य करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून मग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं. नाथ महाराज त्यांच्याकडे गेले. नाथ महाराज त्यांच्याकडे गेल्यानंतर साक्षात भगवान दत्तात्रय त्यांच्या सोबत सोंगट्या खेळत होते. भगवान दत्तात्रयाचे मोठे उपासक हे दासोपंत स्वामी होते. आणि नुसते उपासक नव्हते तर साक्षात भगवान दत्त प्रभू हे त्यांना प्रसन्न होते. प्रसन्न नव्हते तर त्यांच्यासोबत सोंगट्या खेळत होते. सारीपाट त्या दासोपंत स्वामी सोबत खेळत होते. नाथ महाराज त्या दासोपंत स्वामीच्या भेटीला गेले. भेटीला गेल्यानंतर भगवान दत्त प्रभू त्या ठिकाणी सारीपाट खेळत होते. एका सेवकाने सांगितलं असे असे पैठणचे नाथ महाराज आलेले आहेत. दासोपंत स्वामीला वाटलं की आपलं मोठेपण, आपलं महानता आपण नाथ महाराजांना दाखवावी. नाथ महाराजांना दाखवावी की आपल्यासोबत भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळत आहेत आणि त्यांना देखील दर्शन होईल आणि आपलं महात्म्य कळत. म्हणून त्यांनी सेवकाला सांगितलं की जा म्हणे लवकर त्यांना आत घेऊन ये, त्यांना लवकर आत घेऊन ये. नाथ महाराजांना तो सेवक आतमध्ये घेऊन आला. जसं नाथ महाराजांना भगवान दत्तात्रयांनी पाहिलं, भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी गुप्त झाले. दासोपंत स्वामींचा अहंकार अजूनच वाढला. का वाढला? दासोपंत स्वामीला वाटलं की भगवान दत्तात्रय आपल्यासोबत सोंगट्या खेळतात, पण ह्या नाथ महाराजांचा एवढा पण अधिकार नाही की यांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन व्हावं, भगवान दत्तात्रयांनी यांना दर्शन द्यावं, एवढा सुद्धा यांचा अधिकार नाही. असा गैरसमज कोणाचा झाला? दासोपंत स्वामींचा झाला. दासोपंत स्वामींचा हा गैरसमज झाला आणि यातून अहंकार अजून वाढला. मग नाथ महाराजांनी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर काय संवाद झाला? संवाद झाल्यानंतर नाथ महाराजांनी त्या दासोपंत स्वामींना विनंती केली की महाराज आमच्या पैठणला आम्ही गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव करतो. गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव आहे, नाथषष्ठीचा मोठा उत्सव आहे. असं एक पाहतात आपण जर बघितलं तर नाथषष्ठीचा उत्सव हा साक्षात नाथ महाराजांनी सुरू केलेला आहे बरं का. नाथषष्ठीचा उत्सव हा नाथ महाराजांच्या निर्याणानंतर, समाधी घेतल्यानंतर चालू झालेला नाही, तर नाथ महाराजांनी हा षष्ठीचा उत्सव चालू केलेला आहे. आपल्या जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा उत्सव चालू केलेला आहे. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये 5 पर्व सांगितले जातात. षष्टी पंचपर्व श्रेणी अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन आले आहे. 5 पर्व याच फाल्गुन मध्य षष्टीला घडले. कोणत्या फाल्गुन मध्य षष्टीला? त्या ठिकाणी फाल्गुन मध्य षष्टीला पहिला प्रसंग घडला, जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म आहे. दुसऱ्या फाल्गुन मध्य षष्टीला नाथ महाराजांची आणि जनार्दन स्वामी महाराजांची वेळ आहे. तिसऱ्या षष्टीला भगवान दत्तात्रयांचं दर्शन जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजांना करून दिलं आणि चौथ्या षष्टीला जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी घेतली. या 4 षष्ट्या झाल्या आणि त्या षष्टीपासून नाथ महाराजांनी हा षष्टीचा उत्सव चालू केला. परंतु नाथ महाराजांच्या जवळच्या उद्धवानी महाराजांना विचारलं, महाराज हे 4 पर्व झाले, 5वं पर्व सांगा. त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले, उद्धवा थांब म्हणे, तुला 5वं पर्व कळत नाही, तुला 5वं पर्व कळणार आहे. आणि ते 5वं पर्व म्हणजे याच फाल्गुन मध्य षष्टीला नाथ महाराजांनी
कृष्ण कमला तीर्थावर जलसमाधी घेतली. हे 5वं पर्व आहे. म्हणून षष्टीचा उत्सव हा आधीपासून आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव देखील नाथ महाराजांनी स्वतः चालू केलेला आहे. आजही जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये संपन्न होत असतो. नाथ महाराजांनी निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या या उत्सवाला या. दासोपंत स्वामी म्हणाले, महाराज आमचे हजारो शिष्य आहेत, आमचा एवढा मोठा लवाजमा आहे, तुमच्याकडे आमची व्यवस्था होईल का? नाथ महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू म्हणे. तुमचं किती त्या ठिकाणी शिष्य येऊ द्या, सगळ्यांची व्यवस्था होईल. अशा पद्धतीने दासोपंत स्वामी गोकुळाष्टमीच्या उत्सवाला येण्याकरता आम्ही जेव्हा निघाले, पैठणला आले. पैठणला आल्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्याच्या दारात उभे राहिले. नाथ महाराजांच्या वाड्याच्या दारातून आत प्रवेश करणार एवढ्यात एक कृष्ण त्यांना अडवा. त्यांनी बघितलं, मला अडवणार कोणी? नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये प्रवेश करण्यापासून मला अडवणारा कोण आहे असं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात भगवान दत्तात्रय उभे आहेत. त्या ठिकाणी त्यांना लगेच साष्टांग दंड घातला. भगवान तुम्ही इथं कसं काय? तुम्ही इथं कसं काय? म्हणजे तुम्ही इथं कसं काय ते सांगा. महाराजांकडे उत्सवाला आलोय नाही. मी महाराजांकडे उत्सवाला आलोय. त्या ठिकाणी दत्तात्रय भगवानांनी सांगितलं, तुला आज जाता येणार नाही, तुला आज जाता येणार नाही. ते म्हणे, का आज जाता येणार नाही? ते म्हणे, माझ्या मालकाची परवानगी घेतल्याशिवाय तुला आज जाता येणार नाही. ते म्हणजे तुम्ही सगळ्या जगाचे बाप, सगळ्या जगाचे सृष्टीचे उत्पन्न करते आणि तुमचे मालक हो म्हणे, माझे मालक तुमचे मालक पण? ते म्हणे, माझे मालक नाथ महाराज हे माझे मालक. नाथ महाराज, मी नाथ महाराजांची चाकरी करतोय म्हणे. या ठिकाणी नाथ महाराजांची सेवा करतोय. नाथ महाराजांच्या दारामध्ये मी चोपदार म्हणून आहे. आणि मग त्यांना सांगितलं की मी इथं चोपदारी करतोय. त्यावेळेस त्या दासोपंत स्वामीचा सगळा अहंकार नाहीसा झाला, हा सगळा अभिमान नाहीसा झाला. तेव्हा ज्यावेळेस त्यांना भगवान दत्तात्रयांचं, नाथ महाराजांचं दर्शन झालं, ज्यावेळेस नाथ महाराजांना निरोप दिला की दासोपंत स्वामी हे तुमच्या भेटी करता आले, त्यावेळेस नाथ महाराज त्यांचं स्वागत करण्याकरता आले. आणि नाथ महाराजांना पाहिल्या दासोपंत स्वामींनी त्यांच्या चरणावर लोटावून घातलं, क्षमा याचना केली की महाराज, माझ्याकडून मोठा अपराध घडला, माझ्याकडून मोठी चूक घडली की मी त्या ठिकाणी स्वतःला मोठं समजत होतो, अभिमानी समजत होतो. म्हणून नाथ महाराजांचं वर्णन गणोबा महाराज करतात की त्या दासोपंत स्वामी महाराजांचा अहंकार सगळा नाहीसा झाला. तेव्हा ज्यावेळेस भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं, नाथ महाराजांचं दर्शन झालं, अभंगाचं दुसरं
दर्शन. काय दर्शन केलं महाराज? दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर. हातात काठी घेऊन भगवान दत्तात्रय चोपदारकी करतायत. म्हणून आजही भगवान दत्तात्रय हे नाथ महाराजांच्या दारामध्ये साक्षात प्रगट आहे. आजही तुम्ही जर नाथ महाराजांच्या वाड्याच्या महाद्वारात आले, नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आले, तर महाद्वारावर एका बाजूला त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं चित्र आहे. आजही नाथषष्ठीची निर्याण दिंडी वापस आल्यानंतर महाद्वारामध्ये आरती होते. गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये दशमीच्या दिवशी मोठी गाव पंगत असते, महापंगत असते. त्या दिवशी देखील देवाची आरती झाल्यानंतर महाद्वारामध्ये पुन्हा भगवान दत्तात्रयांची आरती होते. म्हणून साक्षात भगवान दत्तात्रय हे कुठे उभे आहेत? दारामध्ये उभे आहेत. त्या ठिकाणी आलेच पाहिजे. निळा म्हणे देव रामेच्यांचे घरी दत्त चौपदारी करीत असे. आजही भगवान परमात्मा साक्षात नाथमांच्या दारात उभा आहे. आजही भगवान परमात्मा राबला नाही महाराज, बरोबर आहे म्हणतात, राबला नाही. आजही राबतोय, आजही वाहतोय. काय माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ, काळ उडतो चरणी आणि देव घरी वाहे पाणी. वाहे पाणी, वाहिलं पाणी नाही, वाहे पाणी आजही वाहतोय. आजही भगवान श्रीखंडाची कावड आल्याशिवाय, एखाद्याच्या रूपामध्ये कावड आल्याशिवाय रांजण भरत नाही. कावडीने पाणी जागरी भगवान परमात्म्यांनी 12 वर्ष साक्षात स्वरूपात श्रीखंडाच्या स्वरूपात पाणी वाहिलं. 36 वर्ष देव राबला. कोणत्याही संतांच्या घरी देव राबला काय एवढे वर्ष? कोणत्याच संतांकडे राबला नाही. त्या ठिकाणी एखादं संकट आलं, काही अडचण आली तर देवानी यावं, निवारण करावं आणि निघून जावं. पण साक्षात स्वरूपामध्ये देव कोणाच्या घरी राबला नाही. पण नाथ महाराजांच्या घरी देव 36 वर्ष राबला. 3 तपदेवांनी सेवा केली, वेगवेगळ्या रूपामध्ये सेवा केली. 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपामध्ये काय व्हायचं? पाणी व्हायचं. 12 वर्ष काय केशव नावाने, केशव नाव धारण करून नाथ महाराजांना, नाथ महाराजांची सगळी वस्त्र वस्त्रे गंगा तीरी धुतले, वस्त्रे गंगा तीरी
द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळणी करी वस्त्रे गंगा तिरी धुतसे. हो, गंगेच्या तीरावर वस्त्र धुण्याचं, इतर काही जे पडेल ते काम करण्याचं. हो, काही सांगकामे असतात मला, सांगकामे काही कामाचे नसतात. हो, एखादं काम सांगितल्याशिवाय ते काही काम करत नाही, जागेवर बसून राहतात. माणसाने पडेल ते काम आपल्या मालकाच्या घरी केलं पाहिजे. निष्ठेने सेवेशी तत्पर उभे ठाई ठाई आणि देव पूजे समयी तिष्ठत असे. सेवेसाठी तत्पर असलं पाहिजे. हो, त्या ठिकाणी दूध म्हणायच्या आधी दूध हातात आणून दिलं पाहिजे. आमच्या दादांच्या सेवेमध्ये एक असा व्यक्ती होता ज्याला दूध एवढं म्हणायपर्यंत तो फार गवळ्याच्या वाटीपर्यंत जाऊन द्यायचा. कधी काय लागतंय आपल्या मालकाला, आपल्या सेवकाला, आपल्या स्वामीला कोणती गोष्ट कधी पाहिजे त्यांनी म्हणायच्या आधी आपली त्या ठिकाणी तत्परता पाहिजे. सेवेशी तत्पर उभे ठाई ठाई देव पूजे समयी तिष्ठत असे. अशा प्रकारे सगळे सेवा 12 वर्ष केशव नावाने केली आणि 12 वर्ष विठ्ठल हे नाव धारण करून देवानी नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवण्याचं कार्य केलं. 12 वर्ष विठ्ठल हे नाव धारण करून देवानी नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचं काम केलं. हो, नाथ महाराजांच्या एका स्तवनामध्ये फार वर्णन आलेलं आहे. काय वर्णन आहे? श्रीखंड्या म्हणवी कृष्णची ब्रह्मचारी सर्वोपचार जलवाहक टाळ झाली. हो, टाळ वाजवण्याचं काम. हो, आपल्याला पहा, आपल्या कीर्तनामध्ये देव उभा तरी नाही का, उभा राहू बसल तरी का नाही, तसं कीर्तन आपण केलं पाहिजे. नाथ महाराजांसारखं कीर्तन जर आपण केलं तर निश्चित आपल्या कीर्तनामध्ये देव आल्याशिवाय राहणार. कीर्तन कसं करावं तर नाथ महाराजांसारखं करावं. नाथ महाराजांनी जी कीर्तनाची मर्यादा घालून दिली, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावे आधी वंदावे, जी सगळी परंपरा आहे अभंगामध्ये नाथ महाराजांच्या कीर्तनाची सांगितली, तशा पद्धतीने जर आपण कीर्तन केलं तर निश्चित आपल्या कीर्तनामध्ये देव आल्याशिवाय राहणार नाही. आणि आताचा जर प्रकार पाहायला तर कीर्तनामध्ये देव जाऊ द्या, माणसं जाऊ द्या, दानव येतील का असा प्रकार राहिला. दानव कीर्तनाचं विडंबन झालं नाही पाहिजे. कीर्तन हा मनोरंजनाचा प्रकार नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. कीर्तन हे परमात्मा प्राप्तीचं. कीर्तनाचा अंग होय. संत महात्म्यांनी आपल्याला दिलेलं काय सोपं आणि सहज माध्यम आहे. सोपे वर्णामा सांगितले संती टाळ दिलगे घेऊन हाती घेऊन नाचा. काय पुढे त्याचं काही चरण आहे, समाधीचे सुख ऐसा या कीर्तनी ब्रह्म. या कीर्तनामध्ये जो ब्रह्मरस आहे तो इतर ठिकाणी भेटणार नाही. पण कीर्तनातला ब्रह्मरस काढून घेऊन तुम्ही सगळा रंगरसच भरू नका म्हणत नाही. याच्यामध्ये विचित्र सगळा रस भरायचं काम चालू आहे. म्हणून आपण निष्ठावान कामार्थिक मनुष्य मंडळी आहोत. त्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या परंपरा जपल्या पाहिजे. परंपरा जपल्या पाहिजे. आपण धर्म 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 म्हणतो, धर्माचं रक्षण करायचं म्हणतो, परंतु धर्माचं रक्षण हे इतर धर्माचं खंडन करून, इतर धर्माला त्रास देऊन, इतर धर्माचा धर्म नष्ट करून होणार नाही. तर आपला धर्म वाढवल्यानंतर धर्माचे पालन करायचा.
पाखंड खंडन याची आम्हा करणे का म्हण बीज वाढवावे नाम हो काही आपण म्हणतो धर्म वाढवायचा म्हणजे काय करायचं धर्म हा धर्मीच्या ठिकाणी राहत म्हणून वाढवत असताना काय वाढवायचंय नाम वाढवायचंय वाढवायचा सुख भक्ती भाव धर्म आपल्यापासून धर्माची स्थापना आहे हो आपण धर्माचं पालन केलं की धर्म स्थापना होत असते आपण अधर्माचरण केलं की हा धर्म नाहीसा होत असतो म्हणून लोपत असतो म्हणून आपण काय केलं पाहिजे धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे शास्त्राप्रमाणे आचरण केलं पाहिजे शास्त्र सांगेल ते सांडावे आणि राज्य ही तृण मानावे तस्मात शास्त्राप्रमाणे ते कार्याकारी व्यवस्थित हो अशा प्रकारे शास्त्र सांगतो त्या पद्धतीने वागावं शास्त्र विहित काही वागू नाही मला शास्त्र सांगत असेल तर आपण जीव देखील त्या ठिकाणी द्यावा पण शास्त्र विरुद्ध आचरण आपल्याकडून कधी होता कामा नाही म्हणून आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर कीर्तनाचा हा जो महिमा आहे हा टिकून राहिला पाहिजे म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आपण आपल्यापासून जर आपण ठरवलं की जसं नाथ महाराज कीर्तन करत होते जसं तुकोबाराय कीर्तन करत होते जसं ज्ञानोबाराय कीर्तन करत होते तसंच आपल्याला कीर्तन करायचं तर बाकीच्यांचा आपण विचार करायची गरज नाही आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त संतांच्या पावलावर पाऊल ठेवायचंय संतांच्या मार्गाने जायचंय म्हणून संतांनी आपला हा मार्ग दाखवला त्या मार्गाने आपल्याला जायचंय मला यातून एवढंच सांगायचं नाथ महाराजांच्या घरी देव कीर्तनामध्ये टाळ वाजवत होता आपल्या कीर्तनामध्ये कधीतरी येऊन बसावा एवढं तरी आपण कीर्तन प्रेमाने सद्भावनेनं चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे म्हणून नाथ महाराजांच्या दारामध्ये नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये देवानी एवढी सेवा केली हो म्हणून थोडे दत्तात्रेय चोपदार पुढे पुढे काठी कर हातामध्ये काठी घेऊन भगवान दत्तात्रेय उभे आहेत हो अजून निळोबराय महाराज असा कोणता प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनामधला आवडला किंवा असा कोणता प्रसंग आहे ज्याने तुम्ही प्रभावित झाला आणि नाथ महाराजांना धन्यता देतात तर नाथ महाराजांच्या जीवनामधला अजून एक प्रसंग निळोबराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात असा वारकरी शोधून सापडणार नाही असा वारकरी शोधून सापडणार नाही आणि ज्याला हा प्रसंग माहित नाही त्याला वारकरी म्हणावं का नाही मोठा प्रश्न वारकरी म्हणावं नाही कारण नाथ महाराजांच्या जीवनातील जे काही महत्वाचे प्रसंग आहे त्यामधला सर्वात महत्वाचा प्रसंग आहे हो नाथ महाराजांच्या अंगावर यवन तुंकला यवन काही जण यवन म्हणतात महाराज यवन नाही यवनी राजवट होती महाराज सगळीकडे मुसलमानी राजवट होती आणि आजही ते स्थान पैठणला आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हो तुम्ही गावातील नाथ मंदिराकडे येत असताना रस्त्यावरून वरती चढले दादा भट्ट चौकातून वरती आले की समोर एक कमानी महाराज कमानीच्या समोर जी पडकी जागा दिसते त्या ठिकाणी काय मस्जिद म्हणा त्या यवनाचं घर म्हणा ते त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी बसून
खिडकीमधून नाथ महाराज ज्यावेळेस स्नान करता गोदावरी नदीमध्ये त्रिकाल संध्या स्नान करत नाही. त्रिकाल संध्या स्नान आपण एक वेळ सुद्धा स्नान करीत नाही मला. काही लोक असतात आठवड्याच्या आठवड्याला स्नान करणारे, जुम्मे ते जुम्मे असं स्नान करणारे सुद्धा लोक आहेत. पण ते त्यांचं सोडा, त्यांचा नियम आहे मला आठवड्याला स्नान करायचा. पण आपला तर त्रिकाल संध्या स्नानाचा नियम आहे. किमान एक वेळेस तरी वास्तविक पाहता त्या ठिकाणी असं होतं त्रिकाल स्नान आणि एक वेळ भोजन. पण आपण काय केलं, आपण त्रिकाल जेवतो आणि एक वेळ स्नान करतो. असो नाथ महाराजांचा त्रिकाल संध्या स्नानाचा नियम. आणि नाथ महाराज स्नानाकरता गोदावरीला निघाले. गोदावरी अतिशय त्या ठिकाणी समोरच निघाल्यानंतर तो पान खाऊन नाथ महाराजांच्या अंगावर फुंकला. नाथ महाराजांनी असं वरती डोळे करून सुद्धा पाहिलं नाही. आपल्या अंगावर नुसतं एखाद्याने पाणी जरी सांडलं, नुसतं फुंका जरी एखाद्याचा आपल्या अंगावर उडाला तर आपल्याला संताप होतो, राग येतो. परंतु नाथ महाराजांनी तो अंगावर फुंकला, त्याच्याकडे असं डोळे वरती करून सुद्धा नाथ महाराजांनी पाहिलं नाही. नाथ महाराजांनी पाहिलं, ठीक आहे. पुन्हा स्नानाला गेले, स्नान करून आले. स्नान करून आल्यानंतर पुन्हा तोच प्रकार, पुन्हा अंगावर फुंकला. आता असा प्रश्न पडू शकतो की नाथ महाराजांच्या अंगावर फुंकत असताना बाकीचे लोक काय करत होते. नाथ महाराज एवढे शांती ब्रह्म, नाथ महाराजांच्या संगतीमध्ये असणारे किती शांती ब्रह्म असते. नाथ महाराजांची ज्यांना संगती लागली ते किती शांती ब्रह्म असते. म्हणून असा प्रश्न उद्भवणं खरं तर चुकीच आहे की जे नाथ महाराजांच्या संगतीमध्ये आहे ते नाथच झाले महाराज. जे नाथ महाराजांच्या संगतीमध्ये आले ते साक्षात नाथ महाराज झाले. म्हणून तिथे कोणाला राग येणार, महाराज कोण त्याच्यावर धावणार, कोणी धावून जाणार नाही. सगळे त्या ठिकाणी स्नान करायचं, वापस यायचं, पुन्हा त्यांनी अंगावर फुंकायचं. असं किती वेळेस घडलं, 108 वेळेस घडलं. नाथ महाराजांच्या अंगावर तो यवन फुंकला. आता नुसता फुंकला नव्हता, नुसता फुंकला असतं तर ठीक होतं, पण पान कोण फुंकत होता. आता पानामध्ये काय काय असतात प्रकार. पानाला चुना लागतो, पानाला कात लागतो. आता जे पान खाते त्यांना माहिती. आता आम्हाला रोज वेळे लावावं लागते मंदिरामध्ये देवाला. आम्हाला माहिती पानाला चुना पाहिजे, पानाला कात पाहिजे, बडीशोप पाहिजे, सुपारी पाहिजे, अजून काय जे त्यामध्ये टाकायचे प्रकार असतील पाहिजे. पण पानामध्ये सगळ्यात त्या ठिकाणी उष्ण काय असेल तर तो चुना आहे. चुन्याने जेवढं तोंड येतं तेवढं कशाने तोंड येणार नाही. आणि एवढ्या वेळेस पान खाल्ल्यानंतर महाराज त्याचं तोंड सुजलं. अतिशय तोंड असं त्या ठिकाणी सगळं तोंड आलेलं आहे, तोंड सुजलेलं आहे. तरीही नाथ महाराजांना फरक पडत नाही. नाथ महाराज आपले स्नान करतायत, पुन्हा तो अंगावर येतोय, फुंकतोय. असा अनेक वेळेस प्रकार घडल्यानंतर त्याला वाटलं की अरे बाबा आपण एवढ्या वेळेस त्यांच्या अंगावर फुंकलो पण तरी सुद्धा यांना राग आला नाही, तरी सुद्धा यांना क्रोध आला नाही. आपण एका महात्म्याची, एका साधूची काय करतोय, विटंबना करतोय, एका साधूला त्रास देतोय. एका साधूला त्रास दिला तर तो कुठेही फिरत नाही महाराज. त्याची परिणाम हे भयलोकी संताची चोरी कोण्याही प्रकारे त्याचे परिणाम हे भयलोकी. एका साधारण व्यक्तीला त्रास देण्यापेक्षा एखाद्या साधूला जर तुम्ही त्रास दिला तर तुमचं ह्या लोकात सुद्धा कल्याण होत नाही आणि परलोकात सुद्धा कल्याण होऊ शकत नाही. म्हणून संतांना कधी त्रास देऊ नका, संतांना कधी त्रास देऊ नका. नाथ महाराजांना तो शरण आला, नाथ महाराजांच्या चरणावर उटंगण घातलं. नाथ महाराजांना म्हणलं मला महाराज माझ्याकडून मोठा अपराध घडला. नाथ महाराजांची एवढी शांती, अढळ शांती होती महाराज. संतांकडे शांती, संतांचा मुख्य स्वभाव काय आहे तर शांती आहे. शांती, शांती परते हे सुख येन अवघेची दुःख मनावने शांती धरा उतराला पैगतीला. कदाचित तुकोबारायांनी हा अभंग लिहित असताना नाथ महाराजांकडे कोणच लिहिला असावा. शांती परते मध्ये सुख येन अवघेची दुःख मनावने शांती धरा उतराला पैगतीला. अशा प्रकारे नाथ महाराजांना शरण आला. संतांना शरण आल्यावर संत उद्धार केल्याशिवाय राहत नाही. प्रसाद देऊनी मुक्त केला, नाथ महाराजांनी त्याला मुक्त केलं. आजही त्याची
समाधी समाधी म्हणता येईल त्याला, दर्गा काय म्हणता येईल आहे मला, हो त्या ठिकाणी आहे त्याचं स्थान. मला सांगायचं काय की नाथ महाराजांनी त्याच्यावर देखील कृपा केली. जो का खांडावा घाव झाली का लावणी जाईल दोघा एकच सावली उठली दे जैसा. ज्ञानोबांनी किती सुंदर वर्णन केलं. जो झाड तोडायसाठी घाव घालतो तो दुपार झाल्यानंतर त्या झाडाखाली बसतो, दर्शना करतो आणि त्या झाडाखाली जेवतो. झाड त्याला म्हणतं का उठ मला कापायला ना माझ्या खाली जेवायला बसतो असं झाड म्हणत नाही. हो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्याला सावली. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली उठलेला. त्याप्रमाणे संत महात्मे हे सगळे समदर्शी असतात. म्हणून संत महात्म्यांना धन्यता दिलेली आहे. धन्यता ही संतांना दिली जाते. म्हणून नाथ महाराजांना धन्यता दिली. यवन अंगावे तुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. यापेक्षा अजून काय वर्णन करावं, यापेक्षा वर्णन अजून मला करता येत नाही. की मोहना मी तुमची शरणागती करतो. निळा शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथ राया. नाथ महाराज मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहोत, माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारचा भाव मनोबरा या वर्गामध्ये मांडताय. म्हणून या ठिकाणी अभंगाचा जो काही भाव होता तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांचं किती वर्णन केलं तरी आपल्याच्याने त्यांचं वर्णन होणं शक्य नाही. म्हणून आपण काय करावं, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा सांगण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांचं वर्णन करावं एवढं आपण मोठे नाव, पण संतांची स्तुती करावी, संतांचं वर्णन करावं. कारण संतांच्या वर्णनामध्ये आपल्या जीवनाची कृतार्थता असते. संतांचं नाव जरी घेतलं तरी आपली सगळी पाप नाहीशी होतात. तुकामाली पापे आणि जाती संतांची या जपे. म्हणून संतांचं नामस्मरण करावं. म्हणून नाथ महाराजांचं सर्वांनी एकदा भजन करा. भानुदास
आदरणीय संतोष महाराज खेडकर यांनी सेवेचा योग आणला, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांचा सगळा परिवार असेल, भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था असेल, सर्वच अतिशय त्या ठिकाणी प्रेमळ आणि सज्जन अशी भाविक मंडळी आहेत. हो, पवित्र ते पूर्ण पावन तो देश ते हरीचे दास बरोबर पावन असं कुळ त्यांचं आहे, म्हणून त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आदरणीय नंदकिशोर दादा उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे भाविक मंडळी, श्रोते मंडळी, सर्व बालगोपाळ टाळकरी मंडळी, सर्व गायनाचार्य मंडळी असेल, पखवाज वाजवणारी मंडळी असेल, सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थांचे जोरदार हरिभाऊ महाराज जोरदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या नाथ महाराजांच्या फडावर सेवा करणारी सगळी सेवेकरी मंडळी असेल, आमचे सचिन महाराज पटोळे ज्यांच्याकडे नाथ महाराजांच्या रथाचं असेल, मंदिराचं असेल, सर्व सजावटीचं नियोजन, रिंगणाचं नियोजन असेल, सर्व त्यांच्याकडे असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सेवा करणारे आमचे स्वप्नीलजी सुराशे असतील, त्याचप्रमाणे आमचे नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आश्वाचे मानकरी ज्यांनी नाथ महाराजांना गेल्या वर्षी 2 लाख रुपये किमतीचा वडा अश्व दान केला, नाथ महाराजांच्या चरणी समर्पित केला, असे आमचे रामदास महाराज चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी सेवेचा योग आला, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण लागतो. अजून एक नियोजित रथाचं काम चालू आहे. नाथ महाराजांचा आषाढी वारीचा पालखी सोहळा प्रतिवर्षी पंढरीला जात असतो. सगळ्यात जुना कोणता पालखी सोहळा असेल तर तो नाथ महाराजांचा पालखी सोहळा आहे. सर्वात प्राचीन पालखी सोहळा. ज्यावेळेस ज्ञानोबरायांचा सोहळा नव्हता, ज्यावेळेस तुकोबारायांचा सोहळा नव्हता, त्यावेळेस नाथ महाराजांचा सोहळा होता. तुकोबारायांचा सोहळा, तुकोबारायांचे लहाने चिरंजीव नारायण महाराज ठेवकर यांनी तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर ज्ञानोबरायांचा आणि तुकोबारायांचा एकत्रित पालखी सोहळा चालू केला. ज्ञानोबरायांचा बाबांनी वेगळा पालखी सोहळा चालू केला. परंतु नाथ महाराजांच्या निर्याणानंतर नाथ महाराजांचे धाकटे नातू लाखोबा महाराज यांनी बाकीचे नातू दोन्हीही याला निघून गेले, हरिपंडित महाराजांसोबत काशीला निघून गेले. परंतु लहाने धाकटे जे राघोबा होते ते नाथ महाराजांजवळ राहिले आणि त्यांनी नाथ महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन पालखीची सुरुवात केली आणि डोक्यावर पादुका घेऊन वारीचा हा सोहळा चालू केला. पुढे त्यांच्या चौथ्या पिढीमध्ये जानकीबाई झाल्या, रघुनाथ पोळे यांच्या पत्नी जानकीबाई यांनी या सगळ्या सोहळ्याला पालखीचं स्वरूप दिलं. आणि आजपर्यंत आमचे आजोबा नारायण महाराज पालखीवाले असतील, आमचे पूज्य पिता श्री रघुनाथ महाराज पालखीवाले असतील, हे आजपर्यंत नाथ महाराजांची ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे. 425 वर्ष गेल्या वर्षी नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला झाले आणि यंदाचं असणारे हे 426वं वर्ष आहे. म्हणून या सर्वाचा औचित्य साधून गेल्या वर्षी आपण नाथ महाराजांची चांदीची पालखी बनवली. जवळपास 11 किलो चांदी या पालखीला लागली आणि यावर्षी आपण नाथ महाराजांचा 151 किलोचा चांदीचा रथ बनवतोय आणि या चांदीच्या रथाचं काम आपण पुण्याला चालू केलेलं आहे. प्रत्येक जण यामध्ये यथाशक्ती सहकार्य करत आहे. प्रत्येक जण किलो, 2 किलो, 3 किलो, अर्धा किलो, पावशेर, ज्याला ज्याची जशी शक्ती असेल तसं तो सहकार्य करत आहे. कारण इतर कार्यामध्ये आपण खर्च करतो, इतर सप्ताहामध्ये 4 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये घालतो, परंतु ते परत आपल्याला दिसत नाही. परंतु हे नाथ महाराजांचं कार्य आपल्याला पिढ्या दिसणार आहे आणि या कार्यामध्ये आपण सहभाग घेतला होता. आपली 10 ग्रॅम का होईना, 50 ग्रॅम का होईना चांदी या रथाला लागली आणि ते आपल्याला पिढ्या लक्षात राहणार आहे. पिढ्या आपल्याला ते कार्य डोळ्यासमोर दिसणार आहे. प्रतिवर्षी नाथ महाराज या चांदीच्या रथात पंढरीला जाणार आहेत, वारीला जाणार आहेत. म्हणून आपण या ठिकाणी या रथाकरता देणगी संकलन करत आहोत. या रथाचं कार्य चालू आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. कारण हे कार्य परत होणार नाही. बाकीचे कार्य दरवर्षी होतील, सप्ताह बाकीचे कार्यक्रम दरवर्षी होतील, पण हे कार्य एकदा झालं की परत होणार नाही. आणि या कार्यामध्ये सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. म्हणून आज या ठिकाणी आपल्या भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आदरणीय नंदकिशोर दादा यांच्या हस्ते
1.25 किलो चांदी ही नाथ महाराजांच्या रथाला समर्पित करण्यात येते. सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आपल्या या भक्ती वेदांत संस्थेने खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा घेतलेला आहे. सर्वांनी कार्य फार मोठा आहे, पवित्र आहे. नाथ महाराजांच्या गुरुकुल नाथ महाराजांच्या नावाने गुरुकुल आहे. नाथ महाराजांची सेवा आहे. नाथ महाराजांची सेवा नाथ महाराजच करून घेतात. नाथ महाराज या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना बुद्धी देतात, तुमच्याकडून हे कार्य करून घेत आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यावे कमी आहे. नाथ महाराजांची सेवा नाथ महाराज अशीच तुमच्याकडून उत्तर करून घेऊ हीच नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय साधकृत आहे. योगेश महाराज गोसावी पालखीवाले अहवालाचा अगदी अर्ध्या मिनिटात वाचन करता अहवाल तुम्हाला वाटला जाईल, नंतर तुम्ही पहा वाटलं जाईल. आणि सर्वात महत्वाचं खंडाळे गाव आणि रांजणगावातील काही मान्यवरांनी नर्मदा परिक्रमा केली आता, आणि आता मागच्या आठवड्यात झालेली आहे. जे उपस्थित असतील, कारण जवळपास 3.5-4 महिने दररोज 40 किलोमीटर पायी चालायचं आणि मग 3.5-4 महिन्यात नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण होते. असे आपल्या परिसरातील भाविक मागच्याच आठवड्यात आलेले आहेत. आपल्या खंडाळे गावातील काही आहेत, काही रांजणगाव गणपतीचे आहेत, त्यांचा शास्त्री पदवी सन्मान केला जाईल. कारण 3.5-4 महिने घरात त्या वारी त्या ठिकाणी करायची. आणि याची नोंद पवार, सचिन टेमगिरे, त्याचप्रमाणे दत्तात्रय गायकवाड मळठण कदाचित आलेले नसावे मला वाटतं, पण त्यानंतर आजच्या शास्त्री पदवी होतोय. यानंतर गायनाचार्य माऊली महाराज पवार या सर्वांचा शास्त्री पदवी सन्मान केला. हा सन्मान करण्यासाठी दौलतराव नरोडे असतील, त्या ठिकाणी नाना बाबा